मित्रांनो नमस्कार. आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात CNGच्या गाड्या या रस्त्यावर धावत असतात. मग त्याच्यामध्ये छोट्या गाड्यासुद्धा आहेत, मग रिक्षा असेल, छोटे टेम्पो असतील. पण तुम्हाला मी सांगतो का बऱ्याच ठिकाणी CNGचे पंपच उपलब्ध नाही आहे. लोकांना मानसिक त्रास होतो. मग या सगळ्या गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे का नाही? तुम्ही मला सांगा, जेव्हा CNG गाड्यांना तुम्ही परमिशन देता तेव्हा तेवढे पंपसुद्धा उपलब्ध करून दिलेच पाहिजे. आज प्रत्येक गावामध्ये, शहरांमध्ये तुम्हाला CNGवर धावणाऱ्या गाड्या भेटणार आहे, पण पंप मात्र उपलब्ध नाही आहे. त्यांना CNG भरण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर लांब जायचं आणि परत यायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचा जो मानसिक त्रास होतो आणि जे काही नुकसान होतं आहे त्याला जबाबदार कोण? आज रिक्षावाले असतील, छोटे टेम्पोवाले असतील, तर तुम्ही बघा लोणावळ्यामध्ये तर CNGचा पंपच नाही आहे. त्यांच्यासाठी त्यांना घाटाच्या खाली जावं लागतं, खोपोलीला जावं लागतं किंवा कामशेटला जावं लागतं. मग हे जे काही 25-30 किलोमीटरचं अंतर आहे ते जायचं परत यायचं, मग त्याच्यामध्ये हा जो काही मानसिक त्रास होतोय आणि जे काही नुकसान होतंय याला जबाबदार कोण? कुठं ना कुठं तरी सरकारने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त CNG पंप कसे उपलब्ध करून देता येतील याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.